एखाद्या पोराला एखादा गुळाचा खडा सापडावा आणि मोठ्या आनंदानं त्यानं तो पटकन उचलून गपकन तोंडात टाकावा, पण तो गुळाचा खडा नसून जळता निखारा निघावा, तेव्हा त्या पोराचं विस्तवानं तोंड भाजून ते जसं ठणाना बोंबा मारील आणि मोठमोठ्यानं किंचाळेल, नेमकं तसंच शाहिस्तेखानाचं चाकणच्या ह्या छोट्याशा गडीबाबत म्हणजे संग्रामदुर्गाबाबत झालेलं होतं. गुळाचा खडा समजून शाहिस्तेखानानं तोंडात टाकलेला तो जळता निखारा होता संग्रामदुर्ग आणि फिरंगोजी नरसाळा. मित्रांनो, या व्हिडिओतल्या फिरंगोजी नरसाळेंबद्दलच्या अतिशय दुर्मिळ माहितीबद्दल मी हृदयापासून प्रथम आभार मानतो ते माननीय इतिहास तज्ज्ञ प्रवीण भोसले सरांचं. प्रवीण भोसले सरांनी थोडे थिडके नव्हे तर तब्बल 25 वर्षांपेक्षाही जास्त काळ अपार मेहनत घेऊन हजारो अस्सल ऐतिहासिक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून त्या ऐतिहासिक ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आणि त्या ऐतिहासिक वास्तूंचा अगदी शास्त्रीय अभ्यास करून महाराष्ट्राला मराठ्यांची धारा तीर्थे ह्या अत्यंत सुंदर अशा ग्रंथाची देणगी बहाल केली आहे. मित्रांनो, मान्य श्री प्रवीण भोसले सरांचं स्वतःचंही एक यूट्यूब चॅनल आहे. सखोल अभ्यासपूर्ण आणि संदर्भासहित असणारे त्यांचे ऐतिहासिक व्हिडिओज म्हणजे इतिहास प्रेमींसाठी एक चमचमीत मेजवानीच असते. प्रवीण भोसले सरांच्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. इतिहास प्रेमींनी त्यांच्या व्हिडिओंचा आस्वाद जरूर घ्यावा. मित्रांनो, इतिहासाच्या बऱ्याच पुस्तकांमध्ये मी असं वाचलं होतं की जेव्हा दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूनंतर म्हणजे साधारणतः साल 1647 नंतर शिवबाराजेंनी आपल्या चिमुकल्या स्वराज्याच्या विस्ताराला प्रचंड वेगानं सुरुवात केली होती, तेव्हा ते चाकणचे आदिलशाही हवालदार फिरंगोजी नरसाळे यांनाही भेटले होते. स्वराज्याची संकल्पना शिवरायांनी फिरंगोजींना समजावली आणि त्यांचं मनपरिवर्तन करून त्यांना स्वराज्यात सामील करून घेतलं होतं. पण मित्रांनो, हे साफ चुकीचं आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की फिरंगोजी नरसाळेंचं मूळचं आडनाव म्हणजे भोसलेच. ते शिवरायांचे भाऊबंदच आणि वेरुळकर भोसाजी महाराज उर्फ भैरवसिंग महाराजांचे हे नरसाळे ही वारसच. आता इतिहासाच्या कुठल्या टप्प्यावर आणि का आणि कुठल्या कारणानं त्यांनी आपलं भोसले आडनाव बदलून नरसाळे असं आडनाव घेतलं हे काही इतिहासाला माहीत नाही. पण हे नरसाळे घराणं म्हणजे शिवरायांची आपलीच माणसं होती. नरसाळे कुटुंबीय अगदी पहिल्यांपासून मालोजी राजे आणि नंतर शहाजी राजे यांच्या सोबतच होते. अगदी जेव्हा आदिलशाही आणि मुघल दोघांनी एकत्रित येऊन शहाजीराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला चिरडण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी नरसाळे कुटुंबीय शहाजीराजांच्या मागं अगदी ठामपणे उभे होते. फिरंगोजी नरसाळे शहाजीराजांना, जिजाऊ मासाहेबांना आणि शिवरायांना अगदी देवाच्याच ठिकाणी मानत होते. फिरंगोजी कागदोपत्री जरी आदिलशहाचे नोकर होते तरी त्यांनी स्वतःचं संपूर्ण जीवन शिवरायांच्या कुटुंबांच्या चरणाशी वाहून दिलेलं होतं. मालोजी राजेंनी नरसाळेंना चाकण परिसरात अगोदर काही गावांची पाटीलकी दिली होती, पण नंतर मात्र हे नरसाळे घराणं सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातल्या पुनवर ह्या गावी स्थायिक झालं होतं. अशाही आपल्याला अनेक लोक आख्यायिका ऐकायला मिळतात. शहाजी राजांचा फिरंगोजी नरसाळेंवर प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळंच त्यांच्या जहागिरीच्या सर्वात उत्तरेकडचा प्रदेश म्हणजे मोगलांच्या प्रदेशांशी भिडलेला चाकण ह्या 84 गावच्या परगण्याची जबाबदारी त्यांनी फिरंगोजींवरच सोपवलेली होती. शहाजीराजे जेव्हा दक्षिणेत गेले होते तेव्हा साधारणतः 1637 सालच्या आसपास ह्या अत्यंत चाकण 84 ह्या महत्वाच्या परगण्याची जबाबदारी हवालदार पद त्यांनी त्यावेळी 20 वर्षांचे असणाऱ्या फिरंगोजींवरच सोपवलेलं होतं. त्यामुळंच फिरंगोजींचं मतपरिवर्तन वगैरे करण्याची शिवरायांना काहीही गरज नव्हती. शहाजीराजांच्या, जिजाऊ मासाहेबांच्या आणि शिवरायांच्या केवळ एकच इशाऱ्यावर आपले प्राणही अगदी हसत हसत फिरंगोजी नरसाळे देऊन टाकतील अशी त्यांची स्वामीनिष्ठा होती. त्यामुळंच फिरंगोजींना स्वराज्यात सामील होण्यासाठी शिवरायांकरता केवळ एक नजरेचा कटाक्ष सुद्धा पुरेसा होता.
साधारणतः 1647 सालच्या आसपास फिरंगोजी नरसाळे शिवरायांच्या स्वराज्यात अगदी अधिकृतरित्या सामील झाले होते आणि त्यावेळी त्यांचं वय सुमारे 30 वर्षांचंच होतं. चाकणच्या छोट्या अशा गडीत महसुली हवालदारचं एक ठाणं होतं. तिथं जवळपास 500 ते 600 मावळे नेहमी तैनात असायचे. जेव्हा शिवरायांनी जावळीचं खोरं जिंकलं आणि महाप्रतापी अफजल खानाला तराटरा फाडून काढलं, तेव्हा दिल्लीश्वराधिपती असणारा आलमगीर औरंगजेब अगदी मुळासकट हादरला होता. शिवरायांचं हे स्वराज्य कुठल्या दिशेने जातंय हे त्या चाणाक्ष म्हाताऱ्याच्या लक्षात चटकन आलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर सिद्दी जोहरच्या आदिलशाही लोखंडी पंजात घट्ट अडकलेले आहेत हे लक्षात घेऊन या म्हातारड्यानं आपल्या मामाजान उर्फ मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ता खान याला थोडी थुडके नव्हे तर तब्बल लाखभर शक्तिशाली फौज, शक्तिशाली तोफा आणि प्रचंड मोठा खजिना घेऊन दख्खनकडे पाठवलं. शिवरायांचं स्वराज्य गिळायचा आदेश दिला. शाहिस्ता खान वाऱ्याच्या वेगानं वावटळीसारखा मे 1660 मध्ये पुण्यात येऊन पोहोचला. पुणे शहर त्यानं हा म्हणता ताब्यात घेतलं. तसा त्याला प्रतिकार झालाच नव्हता. जरी शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यात अडकले होते तरी स्वराज्याचा सगळा कारभार अत्यंत चोख रीतीनं चाललेला होता. राजगडावरून जिजाऊ मासाहेब आपल्या करड्या शिस्तीची नजर सगळ्या राज्य कारभारावर ठेवून होत्या. त्यामुळं स्वराज्याची वीट सुद्धा हललेली नव्हती. आता शाहिस्ते खान पहिल्यांदा चाकणच्या महत्वाच्या ठाण्याला ताब्यात घेणार हे जिजाऊ मासाहेब आणि फिरंगोजी नरसाळेंनाही कळून चुकलं होतं. चाकणची छोटीशी गडी अगदी मजबूत जरी असली तरी फार छोटी होती. सपाट जमीन प्रदेशावर होती आणि तैनातीला फक्त 500 ते 600 मावळे होते. लाखभर मोगल फौज पुण्याच्या आसपास मुंगळ्यांसारखी पसरलेली होती. त्यामुळंच शाहिस्ते खानाला ही चाकणची छोटीशी गडी संग्रामदुर्ग म्हणजे पोरखेळच वाटला होता, गुळाचा खडाच वाटला होता. तरी पण कुठलाही धोका नको म्हणून त्यानं थोड थिडकी नव्हे तर तब्बल 20,000च्या फौजेची तरतूद ह्या चाकणच्या मोहिमेकरता केली होती. राव भाऊसिंह आणि शमसुद्दीन बेग खान यांच्यासारख्या मातब्बर मोगल सरदारांना सोबत घेऊन खाशा शाहिस्ता खान स्वतःच पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास चाकणकडे जूनमध्ये निघाला. शाहिस्ते खानानं सोबत भरभक्कम तोफा, रसद, दाणागोटा आणि प्रचंड युद्ध सामग्रीही घेतली होती. यावेळी मासाहेबांनी परिस्थिती ओळखून फिरंगोजी नरसाळेंना निरोप पाठवला की प्रसंग बाका आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गडी रिकामी करून खानाला देऊ शकता. पण तरीही अंतिम निर्णय मात्र त्यांनी फिरंगोजींवरच सोपवलेला होता. प्रति औरंगजेब असा शाहिस्ते खानाचा मोठा नावलौकिक होता. शाहिस्ते खान स्वतः प्रचंड पराक्रमी आणि बुद्धिमान सुद्धा होता. सजवलेल्या हत्तीवरच्या आलिशान अंबारीत बसून स्वतःची छाती फुगवून मोठ्या आत्मविश्वासानं आपल्या मेहंदीनं रंगीत केलेल्या दाढीवरून हात फिरवीत झुलत डुलत मोठ्या तोऱ्यात शाहिस्ते खान मुघलांच्या 20,000 शक्तिशाली सैन्यासोबत 20 जूनलाच चाकण जवळ येऊन पोहोचला होता. वास्तविकतः शाहिस्ते खानाचा असा समज होता की आपला एवढा मोठा सरंजाम, तामझाम आणि तोफा बंदुकांनी सज्ज सैनिक पाहून इवल्याशा गडीतले 500-600 मरगट्टे दाती तृण धरून अगदी गुडघ्यावर रांगत रांगत आपल्या समोर येतील, आपल्याला शरण येतील, आपल्या पायांवर डोकं ठेवून आपल्या प्राणांची भीक मागतील, आम्हालाही मोगलांच्या चाकरीत समाविष्ट करून घ्या अशी आपल्याकडं विनवणी करतील, क्षमायाचना करतील. आणि हे जरी नाही केलं तर निदान गडी मोकळी करून अंधारात पसार तर नक्कीच होतील अशी शाहिस्ते खानाला पूर्ण खात्री होती. आपल्या लाडक्या भाच्यानं आपल्याला दख्खनमध्ये पाठवलं तर खरं, पण इथं आता काहीच उरलेलं नाहीये. या मरगठ्यांचा राजा शिवाजी तिकडे दूर सिद्दी जोहरच्या पोलादी वेढ्यात पन्हाळ्याला अडकलाय आणि तो काही तिथून निघणं, तिथून वाचणं शक्यच नाही. आणि आता आपण अगदी हा म्हणता हे शिवरायांचं सगळं चिमुकलं स्वराज्य ताब्यात घेऊन टाकूया. पण मित्रांनो, फिरंगोजींनी मात्र शाहिस्ते खान पुण्यात आल्यापासूनच म्हणजे मे महिन्यापासूनच लढण्याची अगदी जय्यत तयारी सुरू केली होती. आसपासच्या गावातल्या रयतेला जवळच्या सुरक्षित किल्ल्यांवर हलायला सांगितलं होतं.
आसपासच्या प्रदेशातली सगळी साफसफाई करून कुठल्याही गावात अगदी गवताचं पातही तिथं शिल्लक राहणार नाही अशी व्यवस्था केली होती. उभ्या पिकांना आगी लावून दिल्या होत्या. तसंच चाकणच्या गडीमध्ये धान्याचा, शस्त्रांचा आणि दारुगोळ्याचा मोठा जय्यत साठा फिरंगोजींनी करून ठेवला होता. लढाईची अशी भरभक्कम योजना करून पक्के मोर्चेही लावून ठेवलेले होते. चाकणची गडी छोटीशी असली तरी तिची तटबंदी बऱ्यापैकी मजबूत होती आणि याशिवाय गडीभोवती छोटासा खंदकही खोदलेला होता. त्यामुळं अतिरिक्त संरक्षण प्राप्त झालेलं होतं. याच्या व्यतिरिक्तही मुख्य बुरुजाच्या आत आणखी एक मातीची भिंतही रचण्यात आली होती. त्यामुळं फिरंगोजींनी मुघलांसोबत भांडणाची अशी काही जय्यत तयारी केली होती की संग्रामदुर्गाला गुळाची ढेप समजून चिकटणारे मोगली मुंगळे आता संग्रामदुर्गाच्या आगीमुळं भाजून तडफडून मरणार होते. मराठे शरणही येत नाही आणि गडी सोडूनही जात नाही असं चित्र दिसतात शाहिस्ते खानाच्या तोंडाचा मोठा आ वाचला गेला. काय पागल बेवकूफ लोक आहे, अगदी मरायलाच तयार झालेत. आपल्याला काय, मरायचं तर मरा असा विचार करून 21 जून 1660 रोजी 20,000 मुघली फौजेनं चारही बाजूंनी भक्कम मोर्चे लावून चाकणच्या गडीला, संग्रामदुर्गाला वेढलं. चाल करण्यासाठी छोट्या तोफा, बंदुकावाले उंटावरच्या जेजल्या तोफा पुढे ठेवून त्यांच्या मागं हत्तींची रांग लावून चढाई करण्यासाठी मोगल फौज सावध पवित्रे घेत पुढं पुढं सरकू लागली होती. चाकणच्या गडीची ही लढाई फार तर फार 2-3 तासातच संपेल असा मुघलांचा ठाम विश्वास होता. म्हणून मुघल सैन्य जरा बेफिकीरच होतं. मित्रांनो, शाहिस्ते खानाची दख्खनमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ होती. मराठ्यांचं पाणी त्यानं अजून जोखलेलं नव्हतं. मराठ्यांचा गनिमी कावा म्हणजे काय असतो हे त्याला फक्त आजवर ऐकूनच ठाऊक होता. मोगली फौज संत गतीनं सावध पवित्रे घेत गडीच्या मुख्य दरवाजाकडे सरकत होती. गडीवर तर चिडीचूप शांतता दिसत होती. फक्त गडीवरच्या बुरुजांवर पवित्रे घेतलेल्या मावळ्यांच्या भाल्यांची टोकं मात्र तेवढी दिसून येत होती. यावरून मुघल फौजेनं असा निष्कर्ष काढला की सगळे मराठे एकदम भेदरलेले आहेत. आता आपण त्यांना चेचून काढू. आणि मुघल सैनिक डोळे मिचकावत एकमेकांना खुणावत मराठ्यांच्या या परिस्थितीबद्दल कुचेष्टेने हसतही होते. मोठ्या विश्वासानं मोगली फौज पुढे सरकली आणि गडीपासून बाणांच्या टप्प्यावर येऊन ते थांबले. आता मराठे बाणांचा वर्षाव करून आपल्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतील असं त्यांना वाटलं होतं. म्हणून मुघल सैनिक लाकडांच्या चाकं असणाऱ्या मोर्चांच्या गाड्या आड लपलेले होते. पण तिथं पोहोचल्यानंतरही गडीत चिडीचूप शांतता होती. बराच वेळ तिथं थांबल्यावरही आतून कुठल्याच हालचालींची चिन्ह दिसत नव्हती. सुरक्षित अंतरावर मागं बसून आलिशान हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ते खान आता चुळबुळ करू लागला होता. शाहिस्ते खानाला ही शांतता काही जास्त वेळ सहन झाली नाही. तासा दीड तासातच वैतागून शाहिस्ते खानानं आपल्या सैन्याला चढाई करण्याचा आदेश दिला. शाहिस्ते खानाचा चढाईचा आदेश झाला आणि सैनिकांना जोश येण्यासाठी मुघलांचे नौबती झोडणारे अगदी दातोट खाऊन नौबती झोडू लागले. लोखंडी ताल ठणाठणा ठोकू लागले. नौबतींचा तो वाढता आवाज, तालांचं ते ठोकणं ऐकून सगळ्या मुघल फौजेला मोठा जोश चढला. मुघल फौज देन दिन आलम अल्लाह अकबरच्या जोरदार घोषणा करून पुढे चाल करून आली. मुघलांच्या तोफा वेगानं पुढे पळवल्या जाऊ लागल्या. पेटलेल्या मशाली हातात घेऊन त्या तोफांच्या मागे मुघल तोपची पळत होते. तोफांनी गोळ्यांचा मारा मुख्य दरवाजावर करायचा. खंदकांवर लाकडी फळ्या टाकायच्या. बंदूकबाजांनी त्यांना धडाधड संरक्षण द्यायचं आणि तटबंदीला सुरुंग लावायचा, नाहीतर मुख्य दरवाजाला चिलकत्ती हत्ती भिडवायचे. एवढी सगळी जय्यत तयारी करून सुलतान ढवा केला की पडलीच गडी असं मुघलांचं साधं सरळ सोपं गणित होतं. आणि मोठ्या जोशात असलेली मुघल फौज मोठमोठ्यानं ओरडत किंचाळत चाकणच्या गडीजवळ चाल करून जात होती. चाकणची गडी मुघलांच्या जवळ येत होती आणि तेवढ्यात आकाश फाडून टाकतील अशा हर हर महादेवच्या रणगर्जना आसमंतात गरजल्या. शिंग, तुताऱ्या, ढोल, नगारे वाजू लागले. हर हर महादेवचा जयघोष म्हणजे मराठी वाघांनी, मावळ्यांनी फोडलेल्या त्या डरकाळ्या होत्या. त्या पाठोपाठ बाणांचा पाऊस एकसारखा गडीवरून मुघलांवर कोसळू लागला. छोट्या छोट्या जंबुरख्या गोळ्या आणि आग उकू लागल्या. मराठ्यांनी बाणांना पेटलेले पलितेही बांधलेले होते
आणि याशिवाय मराठ्यांचे बंदूकबाज गोळ्यांचा पाऊसही पाडत होते. मराठ्यांनी केलेला मारा हा इतका भयंकर होता की मोठ्या जोशात आलेली मुघल फौजेची पहिली सगळीच्या सगळी फळी मावळ्यांनी अक्षरशः भाजून काढली. मराठी बंदूकबाजांनी मुघलांना अगदी टिपून एकेकाला गोळ्या घातल्या होत्या. एकही मराठी छर्रा किंवा तोफेचा गोळा वाया जाऊ द्यायचा नाही असा जणू मराठ्यांनी चंगच बांधला होता. मराठ्यांनी केलेली ती आगपाखड इतकी भयंकर आणि अनपेक्षित होती की सगळे मुघल जागीच थबकले. त्यांच्या पहिल्या फळीतली शेकडो सैनिक एका झटक्यात भूतकाळ बनले होते. ह्या चिमुटपर मराठ्यांची इतकी तयारी असेल अशी शाहिस्तेखानाला बिलकुल कल्पनाच नव्हती. त्यानं दुसऱ्या फळीलाही चवताळून हल्ला करण्याचा आदेश दिला आणि ती शेकडो मुघलांची दुसरी फळी पुन्हा मोठ्या त्वेषानं चवताळून गडीवर चाल करून गेली. आणि यावेळी तर संग्रामदुर्गाच्या आतून पहिल्यापेक्षाही जास्त जबरदस्त अशी आगपाखड केली गेली. मुघलांच्या या दुसऱ्या शक्तिशाली फळीची अवस्था तर पहिल्या फळीपेक्षाही अत्यंत वाईट झाली आणि अगदी औषधालाही एकही मुघल सैनिक दुसऱ्या फळीतला धड उरलेला नव्हता. एकतर मुघल सैनिक भाजले होते, मेले होते, नाहीतर जखमी होऊन जायबंदी झाले होते, वेदनांनी विवळत आणि किंचाळत होते. आघाडीच्या दोन फळ्यांची अशी दयनीय अवस्था झालेली पाहून मग मात्र मुघलांचा जोश थोडा थंडावला. अजूनही चाकणची गडी आणि तिच्या भोवतीचा खंदक फार दूर होता आणि आता गडीतले मावळे तर बाणाच्या टप्प्यात आलेल्या कुणालाही सोडतच नव्हते. अगदी शांतपणे बाणांचा आणि बंदुकांचा अचूक मारा फिरंगुजींचे मावळे करत होते. आता मात्र मुघलांचा धीर खचला होता आणि त्यांचे हातपाय गळाले होते. गांडूळ समजून डिवचायला जावं आणि तो फणा काढून जोरात फुटकार टाकणारा 10चा आकडा असणारा अस्सल जातीवंत नागराज निघावा आणि त्यानं फुटकार टाकावा अशी मुघल फौजेची गत झाली होती. राव भाऊसिंह आणि शमसुद्दीन बेग खान यांनी शाहिस्तेखानाला असा सल्ला दिला की आपली शेकडो लोक मराठ्यांच्या एकाच तडाख्यात आपल्या काहीही हाती न लागता विनाकारण खर्ची पडली आहेत. तेव्हा आजच्या दिवस जरा सबुरीनं माघार घेऊन रात्री मस्त चांगली योजना आखून आपण उद्या सकाळी सकाळी पुन्हा नव्या पद्धतीनं नव्या जोमानं या चाकणच्या गडीवर हल्ला करून महिला ताब्यात घेऊया. उद्या सकाळी तर आपण ही सगळी गडी खणूनच काढू. आणि मग शाहिस्तेखानही त्याला राजी झाला. त्या दिवसासाठी मुघलांनी माघार घेतली. रात्री आपल्या छावणीत शामियान्यात बसून शाहिस्तेखानानं सगळ्या महत्वाच्या सरदारांसोबत अत्यंत गहन चर्चा केली आणि सगळ्यांचा निष्कर्ष असा निघाला की आज जरी आपल्याला माघार घ्यावी लागली पण उद्या मात्र आपण कुठल्याही परिस्थितीत मुघलांचा सब्ज हिलाली हिरवा झेंडा या गडीवर रोज असा पक्का निर्धार करूनच प्रतिज्ञा करूनच सगळे सरदार झोपायला गेले होते. मध्यरात्री चाकणच्या गडीचा चोर दरवाजा उघडला गेला. 50 उमदे तरणे टाठे मावळे अंगावर काळ्या घोंगड्या पांघरून हळूच आपल्या पावलांचाही आवाज न करता गुपचूप बाहेर आले. दिवसभरच्या श्रमांमुळे मुघल सैन्य अगदी गाढ झोपेत होतं आणि ह्या 50 मावळ्यांनी झोपेत असणाऱ्या मुघल सैनिकांवर भयंकर मारा सुरू केला. त्यांना भयंकर धोपटायला सुरुवात केली. त्यांच्या छावण्यांना मराठ्यांनी आगीही लावून दिल्या. झोपेतच असणाऱ्या 100-200 मुघल सैनिकांची भयंकर लांडगेतोड मराठ्यांनी केली. ते बिचारे झोपेतच कायमचे झोपले होते. संपूर्ण मुघल छावणीत एक भयंकर हल्लकल्लोळ माजला. पैरणीत साप घुसल्यासारखे मुघल सैनिक दचकून सैरावैरा धावत होते. कुणाच्याच पायात कुणाचा पायपोस नव्हता आणि या सगळ्या गोंधळामध्ये मुघलांची बरीचशी मौल्यवान शस्त्र धान्य सामानाची रसद लंपास करून आणि जाता जाता मुघलांच्या 2-4 अवजड महागड्या तोफांमध्ये खिळे ठोकून त्या तोफांना साप निकामी करून मावळे आले तसे अचानक नाहीसे सुद्धा झाले होते. जोपर्यंत मुघल सैनिक मुघल छावणीत जागी झाली होती, सावरली होती, तोपर्यंत मावळे सगळीकडे दहशत आणि भयंकर तबाही माजून गायब सुद्धा झाले होते. सगळी फौगल फौज या अनपेक्षित मराठ्यांच्या भयंकर तडाख्यानं हादरलेली होती. भेदरलेल्या मुघलांनी ती रात्र पूर्णतः जागूनच काढली. आपल्या या नामुष्कीचा उद्या आपण व्याजासकट बदला वसूल करायचा असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. दुसरा दिवस उजाडताच मुघलांनी अतिशय चवताळून भयंकर रागानं संग्रामदुर्गावर हल्ला चढवला. पण त्या दिवशीही अत्यंत थंड असलेल्या मावळ्यांनी त्यांना संग्रामदुर्गापासून अगदी बाणाच्या टप्प्यापर्यंत सुद्धा येऊ दिलं नाही. पुढे येणाऱ्या प्रत्येक मुघल सैनिकाला भाजून आणि गोळ्यांनी टिपून काढला.
बाणाचा, बंदुकांचा आणि छोट्या तोफांचा अचूक मारा मराठे करत होते. काही दिवशी मुघल फौजेनं मराठ्यांचा अगदी खरपूस मार खाल्ला होता. त्या दिवसाच्या मध्यरात्री मात्र मावळ्यांनी मुघलांवर हल्ला चढवला नाही, कारण आदल्या रात्रीच्या अनुभवानं अत्यंत सावध झालेले, धडा शिकलेले मुघल सैनिक मराठ्यांच्या भीतीनं मध्यरात्री सुद्धा टक्क डोळ्यात तेल घालून जागेच होते. त्यामुळेच मराठ्यांनी अगदी पहाटेच्या वेळी, जेव्हा रात्रभर जागून सगळे मुघल सैनिक पुन्हा पहाटे पहाटे साखर झोपेत गेलेले होते, त्यांच्यावर भयंकर हल्ला करून त्यांना पुन्हा एकदा बेदम झोडपलं. पुन्हा 100-200 मुघलांचे मुर्दे पाडून मराठी सैनिक पहाटे दिवस उजाडणे अगोदर गायब होऊन गेले. पुन्हा शाहिस्ते खानाच्या छावणीत भयंकर गोंधळ आणि गडबड उडाला होता. मराठ्यांच्या अशा वागण्याचा मुघलांना अगोदर खूप त्रास झाला, पण त्यानंतर मुघलांना मात्र मराठ्यांकडून मार खायची सवयच झाली. शाहिस्ते खानाची फौज दिवसा संग्राम दुर्गावर लटपटत्या पायांनी हल्ला करायची. मावळ्यांना पाठ दाखवून मावळ्यांचा भयंकर मार पाठीवरच झेलायची, माग पळायची आणि रात्री मराठ्यांच्या दहशतीतच जमिनीवर पाठ टेकवायची. रात्री मध्येच कुठेतरी मराठ्यांनी अचानक हमला केला, आगी लावल्या, लांडगे तोड केली, अशा किंचाळ्या ऐकून भेदून उठायचं आणि सगळ्यात पहिल्यांदा शस्त्र घेऊन छावणीपासून दूर पळून जाऊन सुरक्षित जागी लपून आपला स्वतःचा जीव वाचवायचा. आणि सगळी स्थिर स्थावर झाली की परत अंधारातून प्रकट व्हायचं आणि मराठ्यांना आपण कसं झोडपलं, मराठ्यांशी आपण कसं शर्थीने लढलो, अशा लंब्या चौड्या बाता मारायच्या. असा प्रत्येक मुघल सैनिकाचा रोजच नित्य नियमाचा क्रम बनलेला होता. शिवरायांचे मावळे म्हणजे माणसं नसून सैतान आहेत, अशीच मुघलांची आता घट्ट समजूत झाली होती. मुघलांचं संग्रामदुर्गाजवळ रोज प्रचंड मोठं नुकसान होत होतं आणि त्या तुलनेत मराठ्यांना जणू काही फरकच पडला नव्हता. त्यांचं नुकसान फार नगण्य होतं. आणि त्यातच भयंकर पावसाळ्याला सुरुवात झाली. धोधो बरसणाऱ्या पावसानं आणि धोधो धुतणाऱ्या मराठ्यांनी मुघलांची हालत फारच दयनीय, शोचनीय करून टाकली होती. देमाय धरणी ठाय असं प्रत्येक मुघल सैनिक बोंबलत होता. असाच मुघल सैन्याचा मार खाण्याचा दिनक्रम पुढं पूर्ण जुलै महिन्यातही चालला होता. अगदी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी मुघल सैन्याचा मार खाण्याचा हाच क्रम चालू होता आणि तोपर्यंत तब्बल 7 आठवडे उलटले होते. चाकणच्या छोट्याशा गडीला वेढा घालून आता 50 दिवस उलटले होते. 2-3 तासात काबीज होईल असं वाटलं होतं. ती अगदी सपाट जमिनीवरची अत्यंत छोटीशी गडी केवळ 500-600 मावळ्यांनी भयंकर शक्तिशाली 20,000 मुघल फौजेविरुद्ध नेटानं दिमाखानं लढवली होती. मिर्झा अबू तालिब उर्फ शाहिस्ते खान म्हणजे ज्याला प्रति औरंगजेब म्हटलं जात होतं, अशा आलमगीर औरंगजेबच्या मामूजांची ही अखिल भारतीय बेइज्जती होती. महागडा दारुगोळा, सैनिकांचा पगार, धान्य, रसद आणि इतर बाबींमुळं इतका लाखो रुपयांचा मोठा खर्च या युद्ध मोहिमेत आजवर होऊन गेला होता की तेवढ्याच पैशांमध्ये त्या चाकणच्या गडीसारख्या कमीत कमी आणखी 5-6 टोलेजंग गड्या नक्कीच शाहिस्ते खानाला बांधता आल्या असत्या. आणि प्रत्येक छोट्या गोष्टीतही हिशोब विचारणाऱ्या खतरूड कंजूस औरंगजेबानं आपल्या लाडक्या मामूजानला पत्रापाठोपाठ पत्र लावून दट्ट्या देण्याचा सपाटा लावला होता. कुठल्याही परिस्थितीत काही करून ही गडी घ्यायचीच ह्या विचारानं शाहिस्ते खान आता अगदी पेटून उठलेला होता. आणि तेवढ्यात कुणीतरी फाडकन कानपटात मारावी आणि गालांवर 5ही बोटांचे निशाणं अगदी सस्तशीत आणि स्पष्टपणे उमटावे, तशीच एक बातमी यावेळी शाहिस्ते खानाला समजली की सह्याद्रीचा नरसिंह शिवाजी राजा सिद्धी जोहरनं लावलेला पन्हाळ्याचा पिंजरा तोडून अगदी सही सलामत राजगडावर पोहोचला आहे. तेव्हा तर शाहिस्ते खानाची पूर्णपणे फाटली. आता जर आपण ही चाकणची छोटीशी गडी संग्रामदुर्ग घेतला नाही तर आपला लाडका भाचा औरंगजेब आपल्याला अगदी जोड्यानं मारायलाही कमी करणार नाही, हे जाणून त्यानं पहिल्यांदा आयुष्यात डोकं चालवलं. शेकडो माणसं गुप्तपणे कामाला लावली आणि रात्रंदिवस चाकणच्या ईशान्य बुर्जाला खोलवर भुयार खोदून गुप्तपणे सुरंग लावायचं काम त्यानं केलं. तो दिवस होता मंगळवार 14 ऑगस्ट 1660 आणि दुपारी सुमारे 3ची वेळ होती आणि संग्रामदुर्गचा ईशान्येकडचा बुरुज एकाएकी प्रचंड स्फोट होऊन हवेत उडाला. सगळ्यांच्याच कानठळ्या बसतील एवढा प्रचंड मोठा आवाज झाला होता. जमीन हादरली होती आणि त्या बुरुजावर तैनातीस असणारे 5-25 मावळे अक्षरशः चिंधड्या होऊन हवेत उडाले होते.
इतका हा भयंकर शक्तिशाली स्फोट होता की त्या बाजूला मोठं खिंडार सुद्धा पडलं होतं. या योजनेच्या अगोदरच तयारीत असणाऱ्या शाहिस्ते खानाच्या मुघल फौजेनं त्या पडलेल्या खिंडाराच्या दिशेनं धाव घेऊन तिथून चढाई करून जोरदार सुलतान ढवा केला. असं पाहिलं तर फिरंगोजींसाठी आणि आतल्या मावळ्यांसाठी हा एक फार अनपेक्षित भयंकर मोठा धक्का होता. पण कुठल्याही परिस्थितीत लढायचंच हा निर्धार केलेला फिरंगोजी नरसाळे आणि त्यांच्या मावळ्यांनी आता स्वतःच्या छातीचा कोट करून संग्रामदुर्ग लढवायचं ठरवलं. ईशान्येकडचा बुरुज उडला होता, तटबंदीला खिंडार पडलं होतं, पण तरीही मातीच्या भिंतीचा आधार घेऊन आणि मावळ्यांच्या छातीचा कोट करून मावळ्यांनी पुन्हा मोर्चे लावले. स्वतः फिरंगोजींनी आपल्या दोन्ही हातात दांडपट्टे चढवले आणि ते खिंडाराजवळ स्वतः उभे राहिले. फिरंगोजींच्या खांद्याला खांदा लावून बाकीचे धारकरी मावळेही प्राणपणानं खिंडार लढू लागले आणि त्या दिवशी सुमारे 12 तास मध्यरात्रीपर्यंत लढाई चालली. मावळेही पडत होते, पण एक एक मावळा पडताना 20-20, 25-25 मुघल घेऊन फक पडत होता, मग आपला प्राण सोडत होता. शिवरायांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक मावळा माणूस राखून गनिम लोळवत होता. मित्रांनो, मुघली दप्तरांच्या त्यांच्या नोंदीनुसार 14 ऑगस्ट 1660 रोजी मुघलांचे 260 सैनिक संग्रामदुर्गच्या लढाईत मरण पावले होते आणि जवळपास 600 मुघल सैनिक जायबंदी जबर जखमी झाले होते. यावरूनच तुम्हाला मराठ्यांनी मुघलांचं किती भयंकर नुकसान केलं होतं हे कळून येईल. मिर्झा अबू तालिब शाहिस्ते खान आपलं डोकं खाजवीत तोंडात बोटं घालून अगदी चक्रावल्यासारखा विचार करत होता की माणसं नक्की कशापासून बनली आहेत. शिवाजी राजानं यांच्यावर असला कुठला जादूटोणा केलाय की किल्ल्याला खिंडार पडल्यावर छातीचा कोट करून ही लढताय. मरायला आणि मारायला ही बिलकुल घाबरत नाहीये. ही माणसं जरा वेगळीच आहेत. आता आपण यांना जरूर हरवू शकतो, पण हे मरगठ्ठे मरतानाही आपले आणखी 1000-2000 सैनिक मारून मगच आपला जीव सोडतील हे शाहिस्ते खानाला कळून चुकलं होतं. मग त्याचं डोकं ठिकाणावर आलं आणि त्यानं राव भावसिंह आणि शमसुद्दीन बेग खानला मध्यस्थी घालून तहाची बोलणी फिरंगोजींशी करायला सांगितलं. त्याशिवाय फिरंगोजींनी जर गडी खाली करून दिली तर आम्ही तुम्हाला सुखरूप जीवानीशी गडी बाहेर जाऊ देऊ असं वचनही देण्याचं सांगितलं. यावर राव भावसिंहानं स्वतःच तहाचं पांढरं निशाण फडकवून दाखवलं आणि तिथल्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन फिरंगोजींनी राव भावसिंहाच्या आव्हानाला योग्य प्रतिसाद दिला. मध्यस्थी वकिलांमार्फत तहाची म्हणजे गडी खाली करून देण्याची सगळी बोलणी झाली. आता परिस्थिती अशी आली होती की विनाकारण बलिदान देण्यात कसलाही अर्थ नव्हता. दिलेल्या अटीनुसार शाहिस्ते खान आणि फिरंगोजींनी तहाला मान्यता दिली आणि त्यानुसार या वीरांना जाण्यासाठी सुरक्षित वाट करून देण्यात आली. आणि मग हे सगळे मावळे अगदी ताट मानेनं छाती फुगून भगव निशाण हातात घेऊन मोठ्या रुबाबात बाहेर पडले. 56 दिवस प्रखर झुंज त्यांनी त्यावेळी दिली होती आणि चाकणच्या संग्रामदुर्गाच्या लढाईचे खरे विजेते हे मावळेच होते. शाहिस्ते खानचा तो फार मोठा पराभव होता. यावेळी फिरंगोजी नरसाळे आणि त्यांच्या मावळ्यांचा अनोखा अंदाज, अनोखा रुबाब आणि तो महाभयंकर पराक्रम पाहून शाहिस्ते खान भयंकर प्रभावित झाला होता. त्यानं राव भाऊसिंहामार्फत फिरंगोजींना निरोप पाठवला की आम्ही तुमच्या पराक्रमावर निहायत खुश आहोत. तुम्ही बाजू पलटून मोगलांना सामील व्हा. मी तुम्हाला फार मोठी जहागिरी, फार मोठी मनसबदारी देईन. पण मित्रांनो, फिरंगोजी नरसाळेंनी त्या आमिषाकडे अगदी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. शाहिस्ते खानाला त्यांनी ठाम आणि स्पष्ट नकार दिला. मिर्झा अबू तालिब शाहिस्ते खानाच्या तोंडाचा पुन्हा एकदा भला मोठा आव वासला गेला. मराठी माणसं नेमकी कुठल्या मातीनं बनली आहेत हेच त्याला कळत नव्हतं. जेव्हा फिरंगोजी राजगडावर महाराजांकडे पोहोचले तेव्हा महाराजांनी फिरंगोजींना आपल्या छातीशी लावलं, त्यांचा मोठा सन्मान आणि सत्कार केला आणि महाराजांनी फिरंगोजींना आणखी एका महत्वाच्या ठाण्यावर नेमणूक दिली, ती म्हणजे दक्षिणेकडच्या भूपाळ गडावर किल्लेदार म्हणून. चाकण ही स्वराज्याची त्यावेळी उत्तर सीमा होती, तर आदिलशाही मुलखाला भिडणारी भूपाळगड म्हणजे ही स्वराज्याची आग्नेय सीमा होती. जापूरकडे जाणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवर भूपाळगडावरून अत्यंत प्रभावशाली नियंत्रण ठेवता येत होतं. शाहिस्ते खानानं आपल्या ताब्यात आलेल्या चाकणच्या गडीचं संग्रामदुर्ग हे नाव बदलून आता नवं नाव इस्लामाबाद असं ठेवलं. मित्रांनो, स्वराज्याच्या इतिहासात चाकणच्या या लढाईला फार महत्व आहे. या 56 दिवस चाललेल्या कडव्या झुंजीमुळं शाहिस्ते खानाचं आणि त्याच्या मुघली फौजेचं संपूर्ण मनोधैर्यच खच्ची झालं होतं.
अगदी सपाट प्रदेशातली छोटीशी गडी जर मराठे 56 दिवस नेटाने लढवतात, तर डोंगरी प्रदेशातल्या दुर्गम किल्ल्यांमध्ये ते कसं लढवतील ह्या निव्वळ कल्पनेनंच शाहिस्ते खानाच्या अंगावर शहारे आले होते. यानंतर शाहिस्ते खानानं पुढचे तब्बल 3 वर्ष पुण्यात बसून फक्त मौज मजाच केली. आपल्या लाडक्या भाच्याला म्हणजे दिल्लीपती औरंगजेबाला नावापुरतं दाखवण्यासाठी त्यानं आपल्या काही सरदारांना शिवरायांच्या किल्ल्यांजवळ जाऊन फक्त तळ घालून, तिथं डेरा घालून आणि नेहमी पळण्याच्या तयारीत सावध राहायला सांगितलं. त्याच्या सरदारांनी तसंच केलं. ते प्रत्येक किल्ल्याजवळ फक्त तळ घालून बसायचे आणि नेहमी पळण्याच्या तयारीत राहायचे. जरा कुठं खुट्ट वाजलं की माघारी पळणं एवढंच त्यांचं काम होतं. नंतर पुढचे 3 वर्ष शाहिस्ते खानानं 1,00,000 फौजेसोबत मौज मजा करून मुघलांचा खजिना केवळ उधळायचं काम तेवढं केलं होतं. एवढी ह्या चाकणच्या गडीची शाहिस्ते खानानं भयंकर धास्ती घेतली होती. मित्रांनो, यानंतर फिरंगोजी नरसाळेंचा इतिहासातला उल्लेख आपल्याला आढळतो. ते थेट एप्रिल 1679 सालचा, म्हणजे त्यावेळी फिरंगोजी हे आपल्या वयाच्या 70ीत होते. त्यावेळी ते भूपाळगड किल्ल्याचे किल्लेदार म्हणून तैनात होते. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात बानूर गावाजवळ हा भूपाळगडचा भग्न किल्ला आहे. भूपाळगड त्यावेळी स्वराज्याचा एक अत्यंत महत्वाचा किल्ला होता. आदिलशाही आणि स्वराज्याची सीमा अधोरेखित करणारा हा किल्ला होता. हा एक अत्यंत महत्वाचा किल्ला असल्यानं इथं महाराजांनी सर्व प्रकारची जय्यत तयारी सदैव ठेवण्याचे आदेश दिले होते. आणि फिरंगोजी नरसाळेंसारखे कडवे किल्लेदार इथं असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याबाबत अगदी निर्धास्त होते. त्यावेळी किल्ल्यावर विठ्ठल भालेराव हे सबनीस पदावर नियुक्त होते. साल 1679 मधली स्वराज्याची राजकीय परिस्थिती खूप धामधुमीची होती. त्या अगोदर 13 डिसेंबर 1678 रोजी दौंडजवळच्या कुरकुम गावामध्ये शंभूराजे म्हणजे प्रत्यक्ष मराठी दौलतीचे युवराज मुघली सुभेदार दिलेर खानात जाऊन सामील झाले होते, दिलेर खानाला मिळाले होते. आता मित्रांनो, शंभूराजे दिलेर खानाला का सामील झाले होते याबाबत इतिहासकारांचे प्रामुख्याने 2 गट आहेत. पारंपरिक इतिहासकारांच्या मतानुसार शंभूराजे हे मंत्र्यांच्या कारभारावर आणि आपल्या सावत्र आईंच्या त्रासामुळं म्हणजे सोयराबाई साहेबांच्या त्रासामुळं, राजकारणामुळं त्रस्त झालेले होते. मोगलांच्या बाजूने जाऊन आपली कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी ते दिलेर खानाला जाऊन सामील झाले होते. तर मित्रांनो, गेल्या 20-30 वर्षातल्या नवीन कागदपत्रांमुळं नवीन इतिहासकारांनी असं मत व्यक्त केलं आहे की कदाचित शंभूराजांची उघड दिसणारी फितुरी म्हणजे हा खुद्द महाराजांनीच रचलेला एक बनाव होता. त्यांना मुघलांचं संकट स्वराज्यापासून दूर ठेवायचं होतं. त्यामुळं दिलेर खानाच्या आणि औरंगजेबाच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकण्यासाठी त्यांनीच हे सर्व नाटक रचलेलं होतं. अर्थात ह्या दुसऱ्या मतासाठी कुठलाही ठोस असा ऐतिहासिक दस्तावेज अजून तरी भेटलेला नाही. पण मित्रांनो, माझं स्वतःचंही वैयक्तिक मत असंच आहे की शंभूराजांनी ह्यावेळी जे केलं होतं ते थोरल्या महाराजांच्या सांगण्यावरूनच केलं होतं. ज्या औरंगजेबानं 9 वर्षांच्या शंभूराजेंना आग्र्याला अडकवून ठेवलेलं होतं, त्याच औरंगजेबाच्या तावडीतून शंभूराजे प्रतापराव गुजर आणि निराजी पंतांसोबत पुन्हा दुसऱ्यांदा 1669 साली वऱ्हाड प्रांतातून सुखरूप निष्ठून परत राजगडावर पोहोचले होते. त्या मुघलांकडे स्वतःहून अडकायला स्वराज्याचे युवराज तिसऱ्यांदा स्वतःहून जातील, तेही नाराज होऊन हे काही मनाला पटत नाही. आणि नंतरच्या काळात दिलेर खानाच्या मुघलांच्या तावडीतून तिसऱ्यांदा निसटण्यात शंभूराजे यशस्वी झाले आणि तेही शिवरायांच्या यंत्रणेच्या मदतीशिवाय. ही गोष्ट मनाला पटू शकत नाही. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजेंना आपल्या गळ्याशी लावलेलं होतं, त्यांना पूर्णपणे माफ केलं होतं. जर शंभूराजेंनी फितुरी केली असती तर महाराज त्यांना केवळ ते त्यांच्या हाडामासाचे पुत्र होते म्हणून माफ करतील, हेही आपण शिवरायांचं व्यक्तिमत्व अभ्यास करता शक्य दिसत नाही. कर्तव्य कठोर किल्लेदार अचानक तो किल्ला सोडून देतो, महत्वाचा किल्ला सोडून देतो, तेही शिवरायांच्या आज्ञेशिवाय, आणि परत शिवरायांना भेटायला जातो. आणि शिवाजी महाराज त्याला कुठलीही शिक्षा करत नाही, हेही बुद्धीला पटत नाही. त्यामुळेच मित्रांनो, शंभूराजांचं दिलेर खानाला जाऊन मिळणं ही शिवरायांचीच एक योजना होती असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे. तर आता भूपाळगडाची कहाणी अशी आहे.
मार्च 1679 ला दिलेर खानानं शंभूराजेंसोबत विजापूरची मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी विजापूरची आदिलशाही बरीच कमजोर झाली होती आणि जर आदिलशाही साप बुडाली तर मुघल त्यांचं सर्व लक्ष आपल्या स्वराज्यावरच केंद्रित करतील. मुघल फार ताकदवान होतील. म्हणून यावेळी शिवरायांनी विजापूरच्या आदिलशहासोबत मैत्री प्रस्थापित करून आदिलशाहीला वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. फिरंगोजींना जे आदेश प्राप्त झाले होते त्यानुसार भूपाळ गडाजवळूनच दक्षिणेकडे विजापूरला जाणाऱ्या दिलेर खानाच्या फौजेवर फिरंगोजी नरसाळेंनी अगदी कडाडून हल्ले चढवायला सुरुवात केली होती. मुघलांचा उत्तरेकडून येणारा नसरीचा मार्ग तोडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी फिरंगोजी नरसाळेंनी आपल्या पराक्रमानं अगदी चोख पार पाडली होती. त्यामुळेच जर आपण ह्या भूपाळगडच्या मराठ्यांच्या ठाण्याचा पक्का बंदोबस्त केला नाही तर आपल्याला आपली विजापूर विरुद्धची मोहीम कधीही प्रभावीरित्या यशस्वी करता येणार नाही हे चाणाक्ष दिलेर खानानं ओळखलं होतं. आणि मग दिलेर खानानं आपला मोर्चा भूपाळगडाकडे वळवला. त्यानं आपली सर्व शक्ती भूपाळगडाविरुद्ध एकवटली. यावेळी भूपाळगडावर 700 ते 800 मावळ्यांची शिबंदी होती. पण फिरंगोजींनी गडाची व्यवस्था इतकी काही चोख ठेवली होती की दिलेर खानाला काहीही करता येणं शक्य नव्हतं. दिलेर खानानं जवळच्या डोंगरावर तोफा चढवून तिथून गोळ्यांचा मारा करूनही पाहिला. मुघलांच्या फौजेनं भूपाळगडच्या भक्कम तटबंदीशी अनेक टकरा घेऊन पाहिल्या, पण मुघलांच्या डोक्यांना टेंगळं आली. या पलीकडं मुघलांना काहीच मिळालं नाही. 3 एप्रिल 1679 साली भूपाळगडाजवळ तर भयंकर रणकंदन माजलेलं होतं. तब्बल 2 प्रहार म्हणजे 6 तास फिरंगोजींनी भयंकर कडवा प्रतिकार मुघलांना केला होता. मुघलांचं भयंकर नुकसान केलं होतं आणि 2 प्रहारानंतर मात्र दिलेर खानानं आपलं राखीव अस्त्र बाहेर काढलं. म्हणजे शंभूराजेंना पुढे ठेवून त्यांना मोगलांवरची आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हा भूपाळगड जिंकून देण्यासाठी सांगितलं. तसं मित्रांनो, दिलेर खान आणि औरंगजेब हे अगदी पहिल्यापासूनच संभाजी राजांच्या निष्ठेबद्दल साशंक्य होतेच. दिलेर खानानं शंभूराजेंच्या सोबतचा कुटुंब कबिला आपल्या नजरकैदेतच ठेवला होता. दिलेर खानानं भूपाळगड जिंकण्याची सांगितलेली कामगिरी म्हणजे शंभूराजांसाठी फारच अनपेक्षित होती. दिलेर खान असं काही करायला सांगेल याची त्यांना कल्पनाच नव्हती. आता जर दिलेर खानाला नाही म्हणावं तर दिलेर खानाची खात्रीच होईल. त्यांनी दिलेर खानाला येऊन मिळणं म्हणजे शिवरायांचीच एक चाल होती. दुसरं असं की युद्धाच्या दृष्टीनं मोगलांच्या दृष्टीनं शंभूराजांची उपयुक्तता त्यांनी नाही म्हटलं असतं तर शून्य आहे असं दिलेर खानाचं ठाम मत झालं असतं. आणि शंभूराजांचं महत्व शून्य आहे असं कळताच दिलेर खानानं शंभूराजांना कैद करून सरळ आग्र्याकडे पाठवून दिलं असतं. आणि आता जर दिलेर खानाला हो म्हणावं तर विजापूरच्या सीमेवरचं मराठ्यांचं एक अतिशय महत्वाचं ठाणं उद्ध्वस्त करून आदिलशाही धोक्यात दिलेर खानानं आणली असती. पण शंभूराजेंकडे तेवढा वेळ नव्हता. त्यांना कुठला तरी एक निर्णय घेणं भागच होतं. त्यावेळच्या राजकारणाचा विचार करून शंभूराजांनी दुसरा पर्याय निवडलेला दिसतो. पुढच्या घटनांचा अभ्यास करता तो दुसरा पर्याय अतिशय योग्य होता हे आपल्याला कळून येईल. त्यामुळे शंभूराजे 3 एप्रिल 1679 रोजी पहिल्यांदा समोर उभं राहून भूपाळगडावर 2 प्रहारानंतर चालून गेले. प्रत्यक्ष आपल्या धाकल्या धनाला आपल्या समोर पाहताच फिरंगोजी नरसाळे पार हादरले. त्यांना आपण देव मानतो, त्यांच्यावर तोफांचे गोळे टाकायचे हा विचार स्वामिनिष्ठ फिरंगोजींच्या मनाला शिवणंही शक्य नव्हतं. त्यावेळी शंभूराजांनी निरोपच असा दिला होता की स्वराज्याचा युवराज म्हणून मी तुम्हाला आदेश करतो की हा किल्ला खाली करून निमूटपणे आम्हाला शरण या. आणि फिरंगोजींनी मुघलांच्या स्वाधीन भूपाळगड केला. त्यावेळी किल्ल्यावर आसपासच्या गावातले बरेच सामान्य लोक आश्रयाला सुद्धा होते. पण ह्या क्रूर सैतानानं उलट्या काळजाच्या दिलेर खानानं किल्ला ताब्यात घेतल्यावरही आपले खायचे दात दाखवलेच. सगळ्या शरण आलेल्या मावळ्यांचे फिरंगोजींना सोडून त्यानं उजवे हात कलम करून टाकले. 700 मावळ्यांचे उजवे हात तोडले गेले. किल्ल्यात आश्रयाला असणाऱ्या सामान्य जनतेला दिलेर खानाच्या फौजेनं गुलाम म्हणून कैद केलं. आणि हे सगळं पाहून शंभूराजांच्या मनाला किती भयंकर यातना झाल्या असतील याची आपण कल्पनाच न केलेली बरी. यानंतर दिलेर खानानं इखलास खानाला भूपाळगडावर सुभेदार म्हणून नेमलं आणि तो शंभूराजांना सोबत घेऊन पुन्हा विजापूरच्या स्वारीला निघाला. यानंतर फिरंगोजी तडक रायगडावर महाराजांकडे पोहोचले. भूपाळगडचा पाडाव ही महाराजांसाठी ही फार धक्कादायक बातमी होती. दिलेर खान या थरालाही जाऊ शकतो असं त्यांना वाटलं नव्हतं. महाराज वरवर फिरंगोजींवर जरूर रागावले होते.
पण त्यांनी फिरंगोजींना मात्र पूर्णपणे अभय दिलं होतं. फिरंगोजींना त्यांनी काहीही शिक्षा दिली नव्हती. यातच सगळं आलं. पण मित्रांनो, आता असा एक मोठा धोका होता की दिलेर खानानं शंभूराजांना पुढे ठेवून ओलीस ठेवून जसा भूपाळगड घेतला होता तसं तो स्वराज्याच्या इतर किल्ल्यांबाबत सुद्धा करू शकणार होता. शंभूराजांना पुढे करून दिलेर खान इतर किल्ल्यांवरही कब्जा करू शकत होता. आणि मग हजारो मावळ्यांनी आपला बळी देऊन आपलं रक्त शिंपडून जिंकलेले किल्ले शंभूराजांप्रती असलेल्या मावळ्यांच्या प्रेमामुळं मुघलांच्या ताब्यात जाण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी तातडीनं शाही निरोप्या घोडेस्वारांकडे सगळ्या किल्ल्यांसाठी अत्यंत तातडीचे आदेश पाठवले होते. त्यावेळी महाराजांनी सगळ्याच किल्लेदारांसाठी सक्त आदेश असे बजावले होते. लढावे, कुणीही समोर आला तरी गोळा वाजवावा, पण किल्ले सोडू नयेत. याचा अर्थ असा मित्रांनो की जर आता इथून पुढं प्रत्यक्ष शंभूराजे जरी कुठल्या किल्ल्यासमोर लढायला आले तर त्यांचीही गय करू नये. अगदी युवराजांवर, प्रत्यक्ष शंभूराजांवरही तोफेचा गोळा बिनधास्त टाकावा. स्वराज्यापुढं आम्हाला आमच्या पुत्राचाही मोह नाही. महाराजांचं राजकारण हे कसं होतं मित्रांनो बघा की सगळ्या किल्लेदारांना महाराजांनी तातडीचे हे आदेश पाठवले होते. त्या आदेशाबद्दल औरंगजेबाचे गुप्तहेर औरंगजेबापर्यंत या सगळ्या खबरा नक्कीच पाठवतील हे महाराजांना पुरेपूर माहीतच होतं. आणि यानंतर औरंगजेबाला कळून चुकेल की शंभूराजांची मुघलांसाठी दख्खनमधली उपयुक्तता आता बिलकुल शून्य झाली आहे. आणि तेव्हा तो कपटी म्हातारडा शंभूराजांना अटक करण्यासाठी लगेच आपल्या आतून हालचाली सुरू करील. म्हणून हा आदेश ज्यावेळी महाराजांनी किल्लेदारांना दिला होता त्याच वेळी महाराजांनी शंभूराजांना परत स्वराज्यासाठी आणण्यासाठी आपली गुप्त यंत्रणा कार्यान्वित केलेली दिसते. महाराजांनी यावेळी भूपाळगड परत ताब्यात घेण्यासाठी तब्बल 16,000ची फौज अगदी लगोलगीनं भूपाळगडाकडे रवाना केली होती. मावळ्यांनी भूपाळगडावर कडाडून त्वेषानं हल्ला चढवला. मावळ्यांना रोखता रोखता इखलास खानाची दमछाक झाली. या युद्धात हजारो मुघल ठार झाले तर जवळपास 1,000 मावळेही कामी आले होते. 16,000 मावळ्यांच्या मोठ्या फौजेनं भूपाळगडावर हल्ला केला आहे ही बातमी विजापूरच्या दिशेनं गेलेल्या दिलेर खानाला जेव्हा कळाली तेव्हा दिलेर खान अत्यंत तातडीनं माघारी आला. इखलास खानच्या मदतीला आला. आणि दिलेर खानाची फौज मदतीला आल्यामुळं मावळ्यांना नाईलाजानं माघार यावेळी घ्यावी लागली. पण यामुळं विजापूरची आदिलशाही मात्र बचावली होती. आणि यावेळी दिलेर खानाला हे समजून चुकलं होतं की जोपर्यंत भूपाळगड आपल्या म्हणजे मुघलांच्या ताब्यात आहे तोपर्यंत मराठे वारंवार हल्ले करून आपल्याला त्रास हे देतच राहतील. म्हणून त्यानं भूपाळगडचा हा किल्ला पूर्णतः नष्ट करून टाकण्याचा निर्णय घेतला. भूपाळगडच्या सगळ्या तटबंदीला सुरुंग ठासून सगळ्याचा सगळा किल्ला पार नष्ट करून टाकला गेला. भूपाळगड म्हणजे होत्याचा नव्हता असा दिलेर खानानं करून टाकला. यानंतर शंभूराजांबद्दल शिवरायांना जशी अपेक्षा होती तसंच घडलं. औरंगजेबानं दिलेर खानाला तातडीचा खलिता असा पाठवला की युवराज शंभूराजांना अटक करून तू तातडीनं आग्र्याला पाठवून दे. ज्यावेळी दिलेर खान हा औरंगजेबाचा आलेला आदेश वाचत होता त्याच वेळी सह्याद्रीचा छावा पिंजऱ्यातून निसटून सह्याद्रीच्या नरसिंहाच्या गळ्यात पडण्याकरता दौडत होता. महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेनं शंभूराजांची सुटका करून त्यांना पन्हाळगडाकडे मोठ्या वेगानं नेलं होतं. दिलेर खानाच्या छावणीतून सुखरूप बाहेर पडून मुघलांच्या डोळ्यांमध्ये शंभूराजांनी तिसऱ्यांदा धूळ फेकलेली होती. पण मित्रांनो यानंतर मात्र आपल्याला फिरंगोजी नरसाळे यांच्या बाबत स्वराज्याच्या इतिहासात कुठेही कसलाही उल्लेख आढळत नाही. मित्रांनो एक गोष्ट इथं प्रकर्षानं लक्षात घेण्यासारखी अशी आहे की साल 1679 फिरंगोजी नरसाळेंचं वय कमीत कमी 72-73 वर्षांचं होतं. आणि एक अंदाज असा आहे की यानंतर ते सेवानिवृत्त होऊन करमाळा तालुक्यातल्या पुनवर ह्या आपल्या गावी गेले असावेत आणि पुढं तिथंच त्यांचा वृद्धापकाळानं मृत्यू झाला असावा. पण मित्रांनो फिरंगोजीच्या मृत्यूचं नेमकं ठिकाण आणि नेमकं साल इतिहासाला माहीत नाही हे इथं खेदानं नमूद करावंसं वाटतं. आणि यापेक्षाही सर्वात दुर्दैवाची गोष्ट ही आहे मित्रांनो की ह्या महान वीराचं म्हणजे फिरंगोजी नरसाळेंचं महाराष्ट्रात आज कुठे साधा पुतळा किंवा साधं स्मारक सुद्धा नाही. नाही चिरा नाही पणती. मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला
लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.